32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन. या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन. काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी. या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा. तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ, संगमनेर. 8888 47 27 25 आणि 82 75 92 99 94. या ठिकाणी आपण आज पाहिलं का मागच्या वेळी बी आम्ही एक महिन्याभरपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि विषय हाच होता. त्यावेळी आमच्याकडे न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे आम्ही ते दाखल केलेलं होतं का हिंदू सेवा मंडळाची जी जागा आहे, जी आपले तिथं 3 एकर आणि 29 गुंठे, सर्वे नंबर 161 या जागेच्या संदर्भातला जो आपला तो विषय झालेला होता, त्या विषय संदर्भात आता बोललेलोच आपण. पण या ठिकाणी 3/1/2024 कार्यकारिणी सदस्य जे आहे आणि ते विश्वस्तपणा होते, तर ते त्या ठिकाणी तिथं अनंत विठ्ठल देसाई, ब्रिजलालजी सारडा, विष्णुसेठ बन्सीलाल सारडा, श्यामसुंदर सारडा, मधुसूदन झुंबरलालजी सारडा आणि मकरंद खेर ह्या लोकांनी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये आम्ही नव्हतो, परंतु कार्यकारिणीमध्ये त्यांनी विरोध केलेला होता का सदरची अशी जागा, असा व्यवहार आपल्याला करता येत नाही, कारण की ते विश्वस्त आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे का सारडा कॉलेज हे सारडांचेच नावाने तिथं संबोधित आहे आणि ते त्यांचे घरातले पदसिद्ध, ते इलेक्शन त्यांना लागत नाही, ते तिथं कायमचे. नवीन येणारा सदस्य हा निवडून येतो आणि तिथं 5 वर्षासाठी राहतो, परंतु हे त्यांच्या करारनाम्यावर हे कायमचे पदसिद्ध म्हणून सारडा कुटुंब आणि अजून 1-2 जण आहेत त्या ठिकाणी, एक चव्हाण आणि एक दुगड नावांचे एक व्यासते, हे पदसिद्ध आहे. परंतु त्याच्यापैकी त्या 6 लोकांनी सुद्धा विरोध केलेला होता. आणि आता तुम्ही पाहिलं का निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे का सारडा कॉलेज वसतिगृहाच्या त्या जागेची विक्री, हस्तांतर, भाडेपट्टा देण्यास धर्मदाय आयुक्त यांची मनाई हुकूम झालेला आहे. आणि आता त्या मनाई हुकुमामध्ये ते तुमच्याकडे सगळ्यांना आपण ते मनाई हुकुमचे 4 पेज आपण दिलेले आहे का त्यांना या पद्धतीने त्यांच्या करारनामा 1964 मध्ये जे झालेला आहे आणि जे करारनामा करतानाच या जागेचा उपयोग कशासाठी असावा हे त्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि तेच धर्मदाय आयुक्तांनी त्या 6 नंबरच्या क्लॉजमध्ये सांगितलंय का हे तुम्हाला फक्त आणि फक्त त्या ठिकाणी तुम्हाला 6 नंबरच्या दाव्यामध्ये त्यांनी असं लिहिलं इथं का 3/1/2024 तथाकथित विश्वस्त सभासद 21/1/2024 सर्वसाधारण सभा या कागदपत्रांच्या अर्जदार यांनी संस्थेकडे मागणी केली असता संस्थेची सदरची कागदपत्र अर्जदारांना दिलेली नाही, त्यामुळे सभासदमध्ये झालेला ठराव न देता परस्पर व्यवहार पूर्ण करण्याची तयारीमध्ये गैर अर्जदार, अध्यक्ष, सचिव यांचा मनोदय असल्याचं दिसून येते. संस्था अध्यक्ष, सचिव यांनी नोटीस मिळून या कामी हजर होऊन कोणतेही म्हणणे दाखल केलेले नाही, असे कोर्टाने त्यांच्या निदर्शनात आलेले आहे. दिसून आलेले आहे. त्यामुळे संस्था अध्यक्ष, सचिव यांना अर्जदारांनी आरोप मान्य आहे असे दिसून येते. वेळोवेळी वर्तमानपत्रात सदर जागेच्या विक्री संदर्भात बातम्या आल्याच्या दाखल कागदपत्रावरून दिसून येते. सदरची मालमत्ता ही कार्यालयाच्या परिशिष्ट 1ला 99 वर्षाच्या भाडे कराराने नमूद असल्याचे दिसून येते. म्हणजे कोर्टाने सुद्धा सांगितलं का जे कोर्टाच्या आपली सिटी सर्वेचा उतारा असतो तसा सिटी सर्वेच्या शेड्यूल 1 ही जी असते त्याच्यावर जी जर नोंद असेल तर त्या नोंद एकदा पक्की झाल्यानंतर त्या ठिकाणी ते मालमत्तेला पूर्ण चॅरिटी कमिशनर, धर्मदाय आयुक्ताच्या कायद्याच्या अंतर्गत ती येते आणि त्यांना बंधनकारक असतो कायद्याचा. पण त्यांनी हे बंधनकारक पालन न करता 99 वर्षाचा करार भाडे करून नमूद दिसून भाडे कराराने मालमत्ता विकण्याचा, हस्तांतर करण्याचा
तब्दील करण्याचा किंवा त्या जागेचा गैरवापर करण्याचा अधिकार विश्वस्तांना नाहीत असे उद्देशाने सय्यद हाजी तकिया ट्रस्ट मालमत्ता वर्ग 3 हिंद सेवा मंडळाला दिलेली आहे. या उद्देशाने त्या मालमत्तेचा उपयोग करता येईल. गैर अर्जदार अनंत विठ्ठल देसाई, ब्रिजलालजी सारडा, विष्णू बन्सीलाल सारडा, साम सुंदर प्रेमराज सारडा, मधुसूदन सारडा, मकरंद विष्णू खेर 3/1/2024 च्या फार सुंदर या ठिकाणी त्यांनी सांगितलं का त्या तथाकथित विश्वस्त सभेस 21/1/2024 च्या तथाकथित सर्वसाधारण सभेत विरोध केलेला आहे. म्हणजे हे त्यांनीच निर्देश देण्याच्या अगोदर तीन पत्रामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये उपयोग करण्याचे कारण आवश्यक प्रॉपर्टी कोणतीही नुकसान त्याने नंतर दिलेलं आहे. अर्जदाराचा विचार करता सदरची मालमत्ता हिंद सेवा मंडळाला प्राप्त झालेली आहे. तिचा विनियोग व उपयोग त्याच कारणासाठी करणे आवश्यक आहे असे कोर्टाने सांगितलेले आहे. त्या प्रॉपर्टीज कोणतेही नुकसान पोहोचू नये यासाठी कार्यकारिणीस न्यायाचे पालन करून हिंद सेवा मंडळाच्या विश्वासाने निर्देश देण्यात उचित वाटते. म्हणून त्यांनी खालचे निर्देश दिलेले आहे का अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येतो. सर्वे नंबर 161 चा प्लॉट नंबर 43A ही मिळकत कोणासही विक्री, हस्तांतर, भाडेपट्टा करू नये. या मालमत्ताची कोणतेही नुकसान होईल अशी कृती हिंद सेवा मंडळाच्या ते 6 लोक विश्वस्त सोडून विश्वस्तांनी व सदस्यांनी करू नये हा असा निर्देश त्यांनी दिलेला आहे. आणि बाकीचे संपूर्ण सविस्तर बरेचसे माझे अगोदरचे म्हणजे त्यांनी सांगितलं. तर ही जे आदेश झाला आता त्यांना पण माहीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे असं मला वाटतंय का हे शेड्यूल 1 वर याची नोंद आहे. आणि जर याची 1 नंबर या धर्मदाय आयुक्ताकडे जर याची नोंद नसती तर मग त्यांना ठराव करून ही जागा हस्तांतर देता आली असती. परंतु त्यांना इथं बंधनकारक असताना त्यांनी कायद्याचं पालन न करायचं ठरवलेला. आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं वुडबेस, MDF तसेच प्लायवूड फर्निचर फक्त GP माहेर फर्निचरमध्येच. सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली. 32,000 रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू. खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध. तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण GP माहेर फर्निचर. देवगाव रोड, गोळीबार मैदानाजवळ, पेट्रोल पंपा शेजारी, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. संपर्क 77 67 09 73 73.